तू तू ते तू कितीच पळून जायचा प्रयत्न कर, काही उपयोग होणार नाही राणा, कारण तुला गुंगीच्या औषधाचा डोस दिला आहे. राणा, ए राणा, तुझी समधी ताकद आता काही कामाची राहिली नाही बाबा. अंजलीनं तुझ्यावर गेम केलाय. वय खरंच की आमासनी इथं तिनंच बोलवून घेतले की नाही, आपल्या सगळ्यांनी तिनंच बोलवून घेतलं की नाही. विचारतो जाऊन, जा विचार, जा विचार, जा 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 विचार जा. काय व्हायला लागले सांग ना. अंजलीबाई, मामा मी जाऊन विचारतो. ते जरा असं गुंगीत आहे ना, मी विचारतो. मोहिते साहेब, हे सॉन्ग अजून सॉन्ग करायच्या आधी त्याला इथनं घेऊन जाऊया. हा? ए, चल. अंजलीबाई, तुम्ही माझ्या संगत विश्वास. हे पप्पे, चल चल चल, बंद करते लवकर आणि ढकलूया त्याला. आता असा बांधतो का नाही, मेल्यावर परत जिवंत झाला तरी बाहेर येता येणार नाही. ढकलूया. चल ढकलूया. हा? इथं राणाला जिवंत समाधी मिळणार आणि तिकडं अंजलीला असं वाटणार का राणा पुन्हा फरार झाला. हे कसं काय? अरे बाबा, लिहानच तसा ठरलाय. चला चला चला. कधी आडवायला गेली तर तिच्या कानाखाली असं जळ काढलंय की तिला नीट उभं बी राहता येईना झालंय. मला कशी काय झोप लागली? वहिनी, तुम्ही भाऊजींच्या हातचं काही खाल्लं नाही ना? मग खीर खाल्ली. खीर म्हणजे खिरीत गुंगीचं औषध घालून त्यांनी तुम्हाला गंडवलं बघा, आणि पुण्याचा फरार झाला. ही बघा, ही झोपेच्या गोळ्याची बाटली मला बाहेर गावली. हे बघा, फार चुकीचं केलं हे राणाजींनी. बस, यापुढे मी त्यांना कुठलीच कसलीच मदत करणार नाही. आजपासून संबंध संपला. चला बरोबर बरोबर.
तुला काय बी होऊ देत नाही आले. अरे कसली राक्षस झाले तरी तुझ्या मागे. तू घाबरू नकोस. आवडला आपल्याला. एक नंबर काम केलंय बरं. हा, मी कधीपासून सांगतोय मोहिते साहेबांचं काम एक नंबरच असतंय. नाही साहेब, तुम्ही पण चांगलं काम केलं बरं का. म्हणजे अंजलीचा तुम्ही बरोबर योग्य वापर करून घेतलात म्हणून आपण राणाला पकडू शकलो. खरं काम आहे की नाही तुम्हीच केलंय. काय चाललंय तुमचं? तू एक नंबर, मी एक नंबर, तू एक नंबर, मी एक नंबर. माझा काहीतरी विचार करा की जरा. तुझा तू का नाही एक नंबर गोळ घालून ठेवलाय. झालं वाईट बघितलं काय? हे असं असतंय. हे घ्या. हो मामा, मला सांगा. आणि बिनविरोध निवडून येणार बरं का बाप्या. एकदा का निवडून आलो का नाही मग लई मोठं मोठं प्लॅन सुरू होणार. हा थांबा 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 मामा, जरा दमानं घ्या. काय आहे तो राणा खरंच मेलाय हे कन्फर्म होऊ द्या, मग काय करायचं ते करा. हो परेश पाटील, डोक्यावर पडलाय का तुम्ही? राणा गेल्याची खुशी म्हणून ही पार्टी करतोय का नाही आपण? तुम्ही खुशी म्हणून प्यायलाय, मी भीती म्हणून प्यायला लागलोय. ए कसली भीती? राणाची परत आला का नाही मग तुमच्या दोघांच्या बी डोसक्यावर परिणाम होणार हे लक्षात ठेवा. हसा हसा. आता हसायला लागलाय, नंतर दोघांनी मी रडायला लावणार आहे तो राणा. लक्षात घ्या. कारण काय आहे तो राक्षस आहे, राक्षस. एकदा मेला की परत जिवंत होतोय, जिता झाला की हाणतोय. आणि या खेपेला जर राणा जिता होऊन परत आला तर तुम्हा दोघांनी संकट मला बी अजिबात सोडणार नाही, लय हाणणार. मला तर आता असं वाटायला लागले आपण बॅगा भरायला घेतलेल्या बऱ्या. हे बघ, तुझा राणादा मेलाय. त्यो आता काही परत येत नसतोय. त्यो आणि त्याचं भूत जरी जमिनीतनं वर परत आलंच तर त्याला सांग अक्काची गाठ घ्यायला. कळलं? नाही रे राणा. अरे वहिनी अजिबात असं करणार नाही. ते असं करणारच नाहीत. होय माझ्या डोळ्यात देखत बघितलं रे समजा. अंजली पहिले खालच्या पत्राला गेल्यात. राणा, तुझा काहीतरी गैरसमज झालाय बघ. अरे वहिनी अजिबात असं काय करणार नाहीत बघ. तू एक काम कर, काय भानगड आहे की नाही तू त्यासनी जाऊन विचार, म्हणजे तुला बी पटेल बघ. होय विचारायची काय बी गरज नाही, खात्री आहे माझी. सावकाश. वय आता मामांकडनं मी पैसे घेणार आणि कोल्हापूर सोडणार. तू बी इथनं गायब हो रे, नाही तर उगच लटकशील. माझा 10 लाख द्यायच्या आधी राणाला धगात घालवलंस. तू काय बहीण आहेस का वैरी नाहीस? 10 लाख तू दे आधी माझा. ए बस बोंबलं तू. नीट सांगतोय तर तुला काही कळना झाले. पिंडी का कुठलं? अरे 10 लाख. अरे अक्का, ए 10 लाख. अरे कुठे? ए थांब. पत्रकारांच्या समोर माझा एक व्हिडिओ सादर करणार आहे. ते तुमचं प्रेझेंटेशन असतं काय तसं. म्हणजे मी ह्या भागात पुढं काय काय प्रगती करणार आहे याची माहिती बी देणार आहे त्याच्यात. तर या कामात तू मला मदत करशील? नाही बाकी तू राहण्याचं टेन्शन घेऊ नकस, मी हँडल करतो ते. करशील काय मदत?
हो करेन. ठीक आहे मग उद्या सकाळच्याला 10 वाजता कार्यक्रम आहे. तर त्या आधी गाडी पाठवतो तुला. चालेल. येऊ मी. लवकर आता अक्का कुठं आहे नाहीतर राणा तुला ढेकाच पाठवते बघ. आत्ताच अख्खा गाठ पडली होती मला. अक्का कुठं आहे? तुझ्या घरात. घरात म्हणजे तुम्ही सगळेच तर होतात गुऱ्हाळात जेव्हा मला पळवलं. हे समजा कसं काय झालं? राणादा आम्ही लपाछुपी खेळत होतो. युवराज आता कुठे लपला होता तेच सापडा ना मला. मग माधुरी मावशीनं तो कुठे आहे हे मला हाताने खुणवून दावलं. अहो आज मी त्या वनश्री अनाथाश्रमात गेले होते तर तिकडे माधुरी कधीच नव्हती. म्हणजे तो बघा माझा आणि तिचा फोटो. पैशासाठी काय काय गेले तुम्हाला माहित आहे तिने? 4 लग्न आणि 4 मर्डर केल्यात तिने. माधुरी काय म्हणजे लई जपलं रे तिने मला. हे बघ तुला वाटलं तर तू तिला तुरुंगात टाक, खरं ढगात पाठवू नका. हे बघ मी तुला फुकट माहिती दिल्या, त्या बदल्यात एवढं माझं काम कर. या जगात ती मला एकटीच आहे रे. राणा कशी बी असली तरी ती बहीण आहे रे माझी. आणि मी तो देणार. पैसे माझ्याकडे म्हणजे माझ्याकडे नाहीयेत, पप्प्याकडे आहे. तू का नाही, तू एक काम कर, तू आत्ताच्या आता पप्प्याकडे जा. त्याच्याकडे मी 25 लाख दिले आणि ते घे काय. आणि परत असली पुरावा जगासमोर दाखवण्याची भाषा करू नकोस काय. काळजी करू नका, पैसे मिळालं की पुरावा जाऊन टाकतो मी. आता कसं जा पटकन घे पैसे, पप्पी वाट बघत असत. चल ठीक आहे. तुझं काम तिकडेच गेम वाजवतेचा. होय की ही गोष्ट माझ्या लक्षातच आली नाही मामा. माझा आजचा दिवस तुम्ही डबल शुभ केलाय. वा वा. आता काय काळजी करायची गरज नाही मामा. माझं 10 लाख रुपये तेवढं तयार ठेवा. काय माधुरी उर्फ अक्का आता ती आज काय वाचत नाही, ती संपणार या माननीय परेश पाटलाकडनं. ठेवतो फोन, मला तयारी करायची आहे. ठीक आहे. बाय. हॅलो हॅलो हॅलो. कुठे गेली रे? सोडलं गेली तिला. कुठे गेली सर?
रेखा, तुझा आणि मामाचा खेळ संपला. खरं रूप समध्या जगासमोर कसा आणतो बघा तुम्ही. माधुरी, ए माधुरी, अंजली कुठे गेली ग माधुरी? काय माहिती, वर बघूया. हा चल चंदीला विचारू. चंदा, गोदा का राणाजींनी काही वेडेपणा केला नसावा म्हणजे झालं. कसला येडेपणा ग? त्यांचा माधुरीवरचा राग. अंजली उग काहीतरी बोलू नगस. चंदा, चंदाताई, भ्या वाटलं. भ्या कसलं? त्यासनी राणा त्यांचं भ्या वाटलं. काल रातच्यानच मामासनी फोन करून माहेरी गेले. पण असं कसं? मी मामांकडे गेले होते तेव्हा मामा मला काहीच नाही बोलले. अंजली, मामासनी तू फोन कर. हो, काय सेलिब्रेशन? बर बर बरं ऐका, उद्या सकाळी 10 वाजता मी न्यूज चॅनलच्या ऑफिसला जातोय. तिथं सगळ्यांसमोर मुलाखतीमध्ये माझी आमदारकी जाहीर करणार आहे. आणि बरं का, अंजली बी माझ्या संकट येणार आहे, तेव्हा तुम्ही बी तिथं या. कसं आहे, या निमित्तानं का नाही प्रशासन, पोलीस आणि जनता एकत्र आहेत असं संदेश देऊन टाकू की लोकांनी. कसं हरकत नाही, हरकत नाही. मी करेक्ट 10 वाजता न्यूज चॅनलच्या ऑफिसला पोहोचतो. हा, येस, ठीक आहे साहेब, ठेवतो. बरं, माझ्या आजवरच्या कार्याचा व्हिडिओ तुम्हाला दिलता, तो लागल नव्हती ते नीट? काही काळजी करू नका, तो व्हिडिओ आमच्या टेक्निकल टीमकडे दिलाय. योग्य वेळ आली की स्क्रीनवर प्ले होईल. मग बेस्ट आहे. अंजली मॅडम, गायकवाड साहेबांची मी बऱ्याच वेळा मुलाखत घेतली. सच अ ग्रेट मॅन. थँक्यू. बरं का, आज फक्त मला पाठिंबा द्यायला आली बरं का अंजली. बी रिलॅक्स. 10 वाजले की आपण लाईव्ह जाऊ. इतर राणाची बायको आहे ना? आपण बातम्या बी केलं की त्यांच्यावर. घरी पण जाऊन बातमी करून आला ना. तुम्ही म्हणला की शांतबाई डेंजर कसा? अहो, तो पैलवान माणूस. काय करणार, क्रिमिनलच्या दुनियेत गेला ना. हां, पण पोलिसांना जाम फेस आणला त्यांच्या तोंडाला. त्याच्यासाठी स्पेशल ऑफिसर बोलवला. काही जमलं नाही. समोर बस. जाम फ्रस्ट्रेट वाटतं. फ्रस्ट्रेट होणारच. हेच चुकते बघा आपल्या माणसं. आपल्याच माणसावर आपल्या माणसाचा विश्वास नसतोय बघा. तर काय, आता सुट्टा बुटातला कोणतं माणूस असता तर त्याला अडवलं असतं तुम्ही. बरं बरं. दादा, तुमचं गाव कुठलं म्हणायचं? माझं गाव कनेरीवाडी. या म्हणजे आपल्याच भागातलं म्हणायचं की? होय की. अहो दादा, आता आपल्या भागावर बातमी होणार आहे, तर जरा सोडा की. बरं जाऊ काय? हो, या की. आणि हा कार्यक्रम नक्की बघायचा. आपल्या भागाचं नाव घेणार आहे ना. होय होय. चला. लोकसेवा सुरू केली का नाही ती आजपर्यंत चालू आहे बघा. आता आमदार होणार आहे तेव्हा अजून कार्य वाढवायचा मनात विचार आहे. फक्त जनतेनं त्यांची सेवा करण्याची संधी मला द्यावी एवढीच माझी इच्छा आहे. वय अहो, आतापासून माझा इख्खल एकच आहे, माझी गरीब मायबाप जनता.
नाईक साहेबांसारखी नम्र आणि साधी व्यक्ती राजकारणात क्वचितच असते. नाईक साहेब त्यांच्या कार्याविषयी फार बोलणार नाही, पण म्हणूनच आम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी त्यांच्या कार्याची. पक्का ही बॅग नाईक साहेबांनी दिली ती? माझ्याकडे सांभाळायला दिली होती ही बॅग. मला उघडू नको म्हणून सांगितली, म्हणून मी नाही बघितलं. पण नाईक साहेबांनीच ही बॅग दिली होती. हीच बॅग माझ्या घरात गावली बघा, ती बी पैशाने भरलेली. या माणसाने तुमच्या नवऱ्याचा वापर केलाय आणि स्वतःच्या फायद्यासाठी त्या नाईक साहेबांनी त्यांचा खून केलाय बघा. अहो हे समजा काय आहे पारकर मॅडम? अहो हे खोटं आहे सगळं. मी अक्का माधुरी जावळे. रणविजय सिंग गायकवाडावर ज्या धनवडीच्या खुनाचा आळ आहे ते खून मी केला. त्याला गोळी घातली आणि परत ते पिस्तूल त्याच जागी आणून ठेवलं आणि मग धनवडीच्या खुनाच्या आळाखाली राणाला अटक झाली. राणा निर्दोष आहे, त्याने ह्यो खून नाही केलाय. खून मी केलाय नाईक साहेबांच्या सांगण्यावर. हो नाही नाही, हो खोटं बोलायली बाई. हो मी या बाईला ओळखत पण नाही. मी मोहितेचा आणि मामाचा जो गुन्हा आहे तो जनतेसमोर येऊ नये म्हणून त्यांनी राणाचा आणखी एन्काउंटर करायचं ठरवलं होतं. खरं सांगू काय, राणा एकदम निर्दोष आहे. माझ्यासारख्या गरीब माणसाला आणि त्या राणाला नाईक नावाच्या गुन्हेगारापासून वाचवा हीच माझी जनतेला विनंती आहे. पोलीस झालो पण ते बी समाजाचं काहीतरी भलं करावं ही उमेद मनामध्ये होती. म्हणून शेतकरी असताना आपण जे पेरतो तेच उगवतं ही श्रद्धा. म्हणून आजवर चांगलंच पेरत गेलो. पोलीस होतो तेव्हा बी प्रामाणिकपणानं आणि चांगुलपणानं काम करत गेलो. चांगुलपणा पेरला खरा, माझ्या वाट्याला आलं काय? कुणाचा आळ, भ्रष्टाचाराचा आरोप. मोठी चूक झाली. आपल्या जवळची माणसं आपल्यावर अविश्वास लावतात, खोटारडा म्हणतात. हवाई माणसांची दुनिया नको वाटते. आपला मळा, आपली झाड, आपली माती बरी. ज्वारी पेरली की ज्वारी उगवती, तांदूळ पेरलं की तांदूळ. ही माणसांची दुनिया म्हणजे खोटा बाजार. विश्वासाच्या बदल्यात विश्वासघात, चांगल्याच्या बदल्यात वाईट मिळतं. ही कसली रीत आहे? आरोपी मुळातच गुंड प्रवृत्तीचे. फरार असताना यानं केलेली लूटमार, मारामारी याची मोठी लिस्ट आणि त्याचे सर्व पुरावे पोलिसांच्याकडे आहेत. मला सांगा मोहिते, तुम्ही सांगू शकाल यांनी काय काय गुन्हे केले? सर मुळात ही केस कॉम्प्लिकेटेड झाल्यावरती माझ्याकडे आली होती. सुरुवातीला ही केस म्हणजे फक्त खुनाची केस होती, पण जसे जसे दिवस पुढे जात राहिले ना तसे तसे ह्या रानाचे गुन्हे पण वाढत गेले. माझ्या अशिलावर आरोप टाक. माय लॉर्ड, खून कोणी केला हे लवकरच कळेल आपल्याला. मी कोर्टाकडे माझा साक्षीदार हजर करण्याची परवानगी मागतो. कोर्टाचं कामकाज 1 तासासाठी थांबवण्यात येत आहे. पुढील युक्तिवाद जेवणाच्या विश्रांतीनंतर ऐकण्यात येईल.
ते आतापर्यंत तरी सगळं नीट चाललंय. आता सगळं पुढचं जे आहे ते सगळं माधुरीच्या साक्षीवर टिपणलंय. काही काळजी करू नका मोहिते साहेब. कच्चा खेळाडू नाहीये मी. त्या रानाला वाटत असेल त्या न्यूज चॅनलचा स्टंट केला म्हणजे बाजी जिंकली. कायदा असा त्या स्टंटावर चालत नसतो, तो चालत असतो आपल्या इशाऱ्यात. काय वकील साहेब? म्हणजे बरोबर. तुम्ही काही काळजी करू नका, सगळं सेट. तुम्ही रात्री घरी पार्टीला जाणार नक्की. कसं बोललात? काळजी करू नका. यासनी सांग त्यांच्यावर विश्वास आहे त्यांच्या पार्टीत जायला. अहो मला खरंच नव्हतं माहिती मामा असे असतील म्हणून. उद्या यासनी घालीव. राणाजी जायला म्हणताय वा. तू माझा डोसका फिरवू नका. राणा अंजली जा बाई इथनं. तिथं एका असह्य गरीब मुलीचं काय चालणार? अक्का खरं काय ते सांग, नाहीतर तुझं काय खरं नाही सांगून ठेवतोय. पॉइंट बी नोटेड मिलॉन. आरोपी भर कोर्टात धमकी देतोय, याचा अर्थ हा व्हिडिओ खोटा आहे. ठार मारण्याची धमकी देऊन हा व्हिडिओ तयार केला मिलॉन. तुम्हाला साक्षीदाराला अजून काही विचारायचं आहे? नो मिलॉर्ड. पण मी माझा आणखी एक साक्षीदार हजर करण्याची परमिशन मागतो. तडीपार होती आणि माझ्या आशिलावर आरोप करते. असं काय करलं साहेब? तेच तर. अहो साहेब, मी तडीपार होतो म्हणून तर हे सगळं सांगू शकतोय. काय शेवटी चोराच्या वाटात चोरालाच माहिती असतात ना. नाही, मान्य आहे मला मान्य आहे की मी एक गुन्हेगार होतो, पण आता चांगला वागायला लागलोय. आता एक चांगला माणूस झालोय साहेब. तेव्हा मी जे काही बोलतोय की नाही ते खरंच बोलायला लागलोय साहेब. म्हणून तर सांगालोय की ह्या अक्का नाही की नाही त्या धनवड्याचा खून केलाय मामाच्या सांगण्यावर. आमचं नसतं. संग्राम मोहिते जे काय झालं का नाही तिलाही चांगलं झालं. अगं आज घावला असता तर त्या कोर्ट कचेऱ्या होत राहिल्या असत्या. असं करू, डायरेक्ट एन्काउंटरची ऑर्डरच काढूया. कसं? रानाला संपवण्यासाठी. ठीक आहे. शूटिंग करू. ए पाप्या, शूटिंग करतो. भारी वाटत. या गाडीवरून जात असताना राणा मला समोर आला. मी त्याला वॉर्न केलं, पण पळून जाण्याच्या हेतून त्यानं माझ्यावरती गोळी झाडली आणि मग मी स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोळी झाडली आणि राणा ठपाक. एकच व्यक्ती आहे आणि ती म्हणजे अंजली. हा, तिला गाठावंच लागतंय. फक्त अंजलीच राणाला आपल्या पायात आणणार बघ. त्या रानाच्या जेवणात बी गोळ्या घाल. ठीक आहे, मी त्याच्या जेवणात गुपचूप गोळ्या मिसळतो. तसा बी हा त्या अंजलीवरच येणार आहे. पण मोहिते साहेब सांगा की म्हणजे नेमकं काय आहे ह्या एक नंबर डोक्यात? म्हणजे का नाही, आता रानाला जिवंत ठेवण्यात काहीच पॉइंट नाही. त्याचा खेळ खलाच समजा. हे पप्पे चल 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 बंद करते लवकर आणि ढकलूया त्याला. जेलमध्ये असता मग तो जेल तोडून बाहेर आला असता तर. नाही नाही नाही, कसं आहे, तुम्ही जाल हो दुसऱ्या गावाला बदली होऊन, पण मला या गावात राहायचं आहे. मला माझा जीव प्यारा आहे. चला येतो मी. मामा, जेलवारीसाठी शुभेच्छा. तुला ना बघून घे पप्या. राणादान, काही काळजी करायचं काम नाही. बघता बघता सामने निघून जातील. काय बरं का? होय. अरे तू जेलमध्ये असतो पण रोज भेटाय तुम्ही तुला. होय होय. होता का राणादाला का नाही घरण्याचा बागेला बाजूला. त्याकडे गावाकडच्या मातीतली सच्चाई तरी असते. राणाजी अहो तुम्ही शहरातली माणसं गावाकडच्या माणसांनी कमी लेखता. नाही. इथनं पुढं तुमचा मोठेपणा तुम्हाला लखला.
दाजी हो असं निम्म्यात सोडून जाऊ नका मला. मला आधी बी सांगितलं ना, आत्ता बी सांगतो, रानाचा जीव खोट्यांच्या बाजारात कधी रमला नाही आणि रमणार बी नाही. मी माझ्या आयुष्यातनं अंजलीबाई हे नाव